कथा, पुरुषार्थ कथा, सुनो सुनो सिद्धार्थ कथा। जय भीम। नमामि बुद्धं गुणसागरन्तं सत्ता सदा होन्तु सुखी अवेरा। नमामि धम्मं सुगतेन देशितं सत्ता सदा होन्तु सुखी अवेरा। नमामि संघं मुनिराजसावकं सत्ता सदा होन्तु सुखी अवेरा। धम्म की पाठशाला या धम्मवर्गामध्ये आपणा सर्वांचं स्वागत। आपण भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचे वाचन करत आहोत। काल आपण राजपुत्राला वश करण्यात स्त्रियांचे अपयश हे पाहत आहोत। पुत्राला वाचविण्याच्या पिताच्या योजना हे पाहिलं। आज राजपुत्राला वश करण्यात स्त्रियांचे अपयश हे पुढील भागामध्ये पाहत आहोत। उदयिनीचे हे शब्द त्या स्त्रियांना हृदयाला लागले व राजपुत्राला वश करण्यासाठी आपले सर्व सामर्थ्य पणास लावण्याचा त्यांनी निश्चय केला। उदयिनीने त्या स्त्रियांना सांगितले की त्या पुरुषाला जिंकणे कसे असाधारण स्त्रियांचं आहे, असाधारण असं आहे। त्यावर त्या स्त्रियांना त्यांनी निश्चय केला की त्या राजपुत्राला आपण वश करण्याचा निश्चय त्यांनी केला। तथापि त्यांच्या भुकुटी, त्यांचे कटाक्ष, त्यांचे नखरे, त्यांचे हसणे, त्यांच्या नाजूक हालचाली हे सर्व काही त्यांच्या ठायी असून सुद्धा त्या अंतपुरावासिनी युवतींना आपण राजपुत्राला वश करू शकू अशी स्वतःबद्दल खात्री वाटत नव्हती। त्यांच्याकडे सर्व प्रकारचे वश करण्याचं साधन होते, माध्यम होती, तरीसुद्धा त्यांना आपण राजपुत्राला वश करू अशी काही खात्री वाटत नव्हती। परंतु पुरोहित उदयीनाच्या प्रेरणेमुळे, राजपुत्राच्या कोमल स्वभावामुळे आणि मादकता व कामभावना यांच्या प्रभावाच्या जाणीवेमुळे थोड्याच वेळात त्यांना आत्मविश्वास जागृत झाला। राजपुत्राचा जो स्वभाव आहे, साधा सरळ कोमल असा स्वभाव आहे, त्यामुळे एखाद्या वेळेस राजपुत्र आपल्या वशमध्ये येऊ शकतो असं त्या युवतींना वाटलं आणि त्यांना आत्मविश्वास वाटला। नंतर त्या स्त्रिया आपल्या कामगिरीस लागल्या। हिमालयाच्या अरण्यात हत्तीनींच्या कळपासमवेत हत्ती जसा फिरत असतो तशा त्या उपवनात त्या आपल्या समवेत राजपुत्रास हिंडावयास लावू लागल्या। त्या आपल्यासोबत घेऊन राजपुत्राला हिंडू लागल्या। स्त्रियांच्या समवेत तो राजपुत्र त्या मनोहर उद्यानात सूर्य जसा अप्सरांना घेऊन आपल्या राज्योद्यानात फिरावा तसा तो शोभून दिसत होता। एखाद्या सूर्याप्रमाणे तो राजपुत्र त्या युवतींच्या मध्ये शोभून दिसत होता। त्या स्त्रियांनी वेगवेगळ्या प्रकारे राजपुत्राला वश करण्याचा प्रयत्न केला। आपल्या हालचालींनी, आपल्या हसण्याने त्याला वश करण्याचे वेगवेगळे त्यांनी प्रयत्न केले। अशा प्रकारे प्रेमासक्त झालेल्या या प्रमादांनी प्रेमयुद्धाच्या सर्व प्रकारच्या कृत्यांनी राजपुत्रावर हल्ला केला। त्यांनी सर्व प्रकारचे या युवतींनी त्या राजपुत्राला वश येण्यासाठी खूप प्रयत्न केले। तथापि अशा प्रकारचे आक्रमण झाले असतानाही तो आत्मसंयमी राजपुत्र प्रमोदित झाला नाही, तो हसलाही नाही। त्यांनी बरेच असे प्रयत्न त्या युवतींनी केले तरीसुद्धा राजपुत्र काही त्यांनी विचार जो आहे तो काही सोडला नाही आणि थोडा हसला सुद्धा नाही। त्यांच्या नैसर्गिक अवस्थेत त्या स्त्रियांना पाहून तो राजपुत्र स्थिर व एकाग्र मनाने विचार करू लागला। त्या स्त्रियांत अशा कोणत्या गोष्टींची उणीव आहे की त्यांना इतकेही दिसू नये की यौवन हे चंचल आहे, कारण वार्धक्य हे सौंदर्यात जे जे काही आहे ते सर्व नष्ट करणारे आहे। तो त्या स्त्रियांकडे बघून विचार करू लागला की ह्यांच्या लक्षात कसं येत नाही, हे यौवन जे आहे ते क्षणिक असं आहे आणि वार्धक्य जे आहे ते याचा शेवट आहे आणि ह्या यौवनाचा वार्धक्य हे नष्ट करणारं आहे, हे स्त्रियांच्या लक्षात कसे येत नाही असे राजपुत्राला वाटले। अशा प्रकारे ह्या स्तुती सुमनांचा वर्षाव अनेक महिने व वर्षे सारखा चालत होता, परंतु तो सफल झाला नाही। असे कित्येक वर्ष ह्या युवती प्रयत्न करत होता,
परंतु कोणत्याही प्रकारचं यश त्यांना प्राप्त झालं नाही. पुढे 11 महामंत्र्याकडून राजपुत्राची समजूत. स्त्रियांच्याकडनं अपयश झालं. नंतर महामंत्री उदयीन याने राजपुत्रास कशाप्रकारे समजूत काढली ते पुढील भागामध्ये आपण पाहत आहोत. 11 महामंत्र्यांकडून राजपुत्राची समजूत. त्या तरुण स्त्रिया अयशस्वी ठरल्या व राजपुत्र काही त्यांच्याकडे आकर्षित झाला नाही हे उदयीनाच्या लक्षात आले. राजनीतीतील कुशल असलेल्या उदयीनाने स्वतःच शेवटी राजपुत्राशी बोलण्याचे ठरविले. त्या स्त्रिया अपयशी झालेल्या पाहून राजपुत्राने महामंत्र्याने स्वतः राजपुत्राशी बोलण्याचे ठरविले. राजपुत्रास एकांतात भेटून उदयीन त्याला म्हणाला, तुझा एक अनुरूप मित्र म्हणून ज्या अर्थी राजाने माझी नेमणूक केली आहे त्या अर्थी अंतःकरणपूर्वक मित्रभावनेने तुझ्याशी बोलण्याची माझी इच्छा आहे, असे म्हणून उदयीनीने सुरुवात केली. एक मित्र म्हणून मला तुझ्याशी बोलण्याची इच्छा आहे असं सांगून उदयीनीने राजपुत्रास बोलण्याची सुरुवात केली. जे अहितकारक आहे त्याच्यापासून परावृत्त करणे, जे हितकारक आहे ते करण्यास प्रवृत्त करणे व संकटकाळी सोडून न जाणे ही मित्राची 3 लक्षणे आहेत. अहित जेव्हा असेल त्या अहितापासून परावृत्त करणे म्हणजे लांब करणे, आणि जे हितकारक आहे ते करण्यासाठी प्रोत्साहन देणे आणि संकटाच्या वेळी सोडून न जाणे ही मित्राची 3 लक्षणे आहेत. मित्रत्वाचे अभिवचन दिल्यानंतरही पुरुषार्थापासून तुला दूर जात असताना पाहून मी त्याकडे दुर्लक्ष करणे म्हणजे मी मित्रत्वाला पारका झालो असे होईल. मित्राची 3 लक्षणे असतात. जर 3 लक्षणांच्या अनुसार मी जर तुझ्याकडे लक्ष दिले नाही, मी जर जो तू मार्ग निवडला आहेस त्याला जर मी तुला अडवलं नाही तर मी मित्र तुझा कसा होऊ शकेन. मित्रत्वाच्या या नात्यामुळे मी तुझ्यापासून पारका होईन असे तो राजपुत्राला म्हणतो. कपटाने सुद्धा स्त्रीला वश करणे हे योग्यच आहे. त्यामुळे मनुष्याची लज्जाही जाते व त्याचे रंजनही होते. आदरपूर्वक वागणूक व तिच्या इच्छेची परिपूर्ती यांनी स्त्रीचे हृदय बांधले जाते. सद्गुणच खऱ्या अर्थाने प्रेमाचे कारण असतात, कारण स्त्रीला आदरभाव आवडतो. मग हे विशाल नयनांच्या राजपुत्रा, जरी तुझ्या मनात नसले तरी तुझ्या सौंदर्याला साजेशा शालीनतेने तू या स्त्रियांना प्रसन्न करण्याचा प्रयत्न नाही का करणार. राजपुत्र सांगतो की मनाच्या विरुद्ध कोणत्याही प्रकारचं न करणे हे स्त्रियांना आवडत असतं. त्यावर महामंत्री राजपुत्रात म्हणतात की ठीक आहे, तुझे म्हणणे जे आहे ते बरोबर आहे, परंतु तुझ्या या स्त्रियांना प्रसन्न करण्यासाठी तू काही प्रयत्न करणार नाहीस काय. विनय हा स्त्रियांना सुगंधी उठण्याप्रमाणे सुखकर वाटतो. विनय हा एक बहुमोल अलंकार आहे. विनयापासून सौंदर्य हे पुष्पविहीन उद्यानासारखे असे राजपुत्र महामंत्र्यास सांगतो. पण केवळ विनयाचा काय उपयोग, त्याच्याबरोबर हृदयातील भावनांचीही जोड असली पाहिजे. मोठ्या कष्टाने प्राप्त होणारे कामभोग तुझ्या मुठीत आहेत, मग खात्रीने तू त्यांना तिरस्कार का करावा असे समजावून सांगतो महामंत्री राजकुमाराला. आणि असे असताना तुझ्यासारख्या शक्ती व सौंदर्य संपन्न युवकाने ज्या सुखाच्या अधीन सर्व जग आहे आणि ज्या सुखावर स्वभावताच तुझा हक्क आहे त्या सुखाची उपेक्षा करावी हे आश्चर्य आहे. सगळ्याच प्रकारचे सुख तुझ्याकडे आहेत, तुझ्या पायाजवळ आहेत, अधीन आहेत. हे सगळं जग जे आहे ह्या सुखासाठी अधीन असे आहे. हे सगळं असूनसुद्धा तू का बरं हे सुख मिळवत नाहीस आणि तू हे मिळवत नाहीस ह्याचं खूप आश्चर्य आहे असे महामंत्री राजपुत्राला सांगतो. महामंत्र्याने राजपुत्राला अशा प्रकारे समजाविल्यानंतर राजपुत्र महामंत्र्यास कशा प्रकारे उत्तर देतो ते पहा. 12 राजपुत्राचे महामंत्र्यास उत्तर. पवित्र परंपरेने समर्थिलेल्या व योग्य वाटणारी महामंत्र्याची ही वचने ऐकून मेघगर्जनेसारख्या आपल्या आवाजात राजपुत्राने उत्तर दिले. महामंत्र्याचे सर्व विचार त्याने ऐकले आणि त्याला उत्तर देण्याचे राजपुत्राने ठरविले. माझ्याबद्दलचा स्नेहभाव व्यक्त करणारी तुझी ही भाषा तुला योग्यच आहे, परंतु माझ्या संबंधी तुझी चूक कुठे होत आहे हे मी तुला पटवून देईल. तू जे मित्रत्वाच्या नात्याने बोलत आहेस ते योग्यच आहे, परंतु तुझी चूक कशी आहे हे मी तुला सांगतो. मी ऐहिक विषयांची अवहेलना करीत नाही.
सर्व मानव मात्र त्यात गुरफटलेला आहे हे मला माहीत आहे. पण हे जग अनित्य आहे याची जाणीव असल्यामुळे माझे मन त्यात रमत नाही. सगळं जग जे आहे ते सुखाच्या अधीन आहे हे सर्व मला माहीत आहे, परंतु हे सगळं जे आहे ते अनित्य आहे आणि हे मला माहीत असल्यामुळे माझे मन याकडे वळत नाही. जेथे सर्वनाश आहे किंवा जेथे ऐहिक विषयाचा मोह आहे अथवा जिथे आत्मसंयमनाचा अभाव आहे अशा ठिकाणी खरीखुरी महात्मता असूच शकत नाही. आणि स्त्रियांशी वरकरणी प्रेम करून वागावे असे जेव्हा तू म्हणतोस तेव्हा ते वरकरणी प्रेम जरी आदरपूर्वक असले तरी मला त्याची गोडी वाटत नाही. जेथे खरेपणा नसेल, स्त्रीची इच्छापूर्ती करतानाही मला मुळीच आवडणार नाही. मन विषयाधीन झाले असेल, मिथ्यात्वावर विश्वास ठेवणारे असेल, विषयवस्तूंचा दोष न पाहणारे असेल तर मग अशी वंचना करून घेण्यात काय अर्थ आहे असे राजकुमार सांगतो. आणि विषया वासनेच्या बळी जर एकमेकांची फसवणूक करू लागले तर ते पुरुष आणि त्या स्त्रिया एकमेकांकडे पाहण्यासही अपात्र आहेत असेच नाही काय? या गोष्टी अशा असल्यामुळे मला खात्री आहे की अशा नीच विषयभोगाच्या कुमार्गाकडे तू मला नेणार नाहीस. हे सर्व प्रकारचे असं जो मार्ग आहे तो काही योग्य नाही आणि अशा मार्गाकडे तू मला नेणार नाहीस असं राजपुत्र महामंत्र्यास सांगतात. राजपुत्राच्या या दृढ संकल्पाने उदयीन निरुत्तर झाला. राजपुत्राचे हे उत्तर ऐकून त्याला काही बोलावे हे उत्तर सुचले नाही आणि त्याने ही सर्व हकीकत त्याच्या पित्याला राजा शुद्धोधनास निवेदन केली. महामंत्रीने राजपुत्रास समजवण्याचा प्रयत्न केला. राजपुत्राने त्याला उत्तर दिले आणि त्या उत्तरावर महामंत्री निरुत्तर झाला. हे सर्व त्यांनी जे काही दोघांमध्ये बोलणे झाले ते राजा शुद्धोधन याकडे जाऊन महामंत्र्याने सांगितले. आपल्या पुत्राचे मन सर्व प्रकारच्या विषयभोगांपासून परावृत्त असल्याचे जेव्हा शुद्धोधनाला समजले तेव्हा त्याला त्या संबंध रात्री झोप आली नाही. राजाला जेव्हा उदयीनेने महामंत्र्याने जेव्हा सांगितले की राजपुत्र हे काही वश होत नाही आहेत, त्यांना सुखभोगापासून लांब जायचे आहे, त्यांना हे अमान्य आहे, हे ऐकून जेव्हा राजा शुद्धोधन यांनी ऐकले तेव्हा ते अस्वस्थ झाले. त्यांना रात्रभर सबंध रात्र झोप आली नाही. हृदयात बाण रुतलेल्या हत्तीसारखा तो विव्हळ झाला. एखाद्या जखमी प्राण्यासारखा ते विव्हळ झाले. राजपुत्र सिद्धार्थाला भोगमय जीवनाच्या सुखाकडे आकर्षित करण्याचा मार्ग शोधण्यासाठी व आपल्या जीवनाला ज्या प्रकारची कलाटणी तो देण्याचा संभव होता त्यापासून त्याला परावृत्त करण्यासाठी राजा शुद्धोधनाने आपल्या मित्रांच्या सह विचार करण्यात पुष्कळ वेळ खर्च केला. पण आत्तापर्यंत योजलेल्या उपायांखेरीज दुसरा कोणताही उपाय त्यांना सुचला नाही. सर्व प्रकारचे उपाय करून झाले राजा शुद्धोधन यांचे आणि ज्यांच्या पुष्पमाला आणि अलंकार व्यर्थ ठरले, ज्यांचे हावभाव व लाडीगोडी निष्फळ ठरली, अशा आपले रतिभाव हृदयात लपवून ठेवलेल्या त्या युवतींचे ते अंतपूर विसर्जित करण्यात आले. राजा शुद्धोधनाने जे अंतपूर केले होते तिन्ही ऋतूंमध्ये, उन्हाळा, पावसाळा, हिवाळा या तीनही प्रकारच्या ऋतूंमध्ये 3 महाल होते आणि त्यामध्ये युवतींना त्याने ठेवले होते की जे राजपुत्राला वश करतील आणि घरापासून लांब होण्यासाठी किंवा गृहस्थ जीवनापासून लांब होण्यासाठी ते त्यासाठी प्रयत्न करते, परंतु राजपुत्र मात्र त्यास वश झाला नाही. अशा प्रकारे राजा शुद्धोधन याने सर्व प्रकारचे प्रयत्न केले आणि त्यामध्ये तो अपयशी ठरला. आतापर्यंत आपण हे वाचन केलेलं आहे. आता यापुढील भाग आपण उद्या पाहणार आहोत. सर्वांनी चांगल्या प्रकारे सहकार्य केले त्याबद्दल आभारी आहे. नमो बुद्धाय. जय भीम.